हॅलो एव्हरीवन, आज आम्ही निघालो धानूला. खूप दिवसापासून प्लॅन होता. न्यू कार घेतल्यानंतर जायचं होतं, तर म्हणलं जाऊयाच. सर्वात आधी आम्ही सासूबाईंना घेण्यासाठी गेलो. त्यानंतर आम्ही मार्केटमध्ये साडीच्या दुकानात गेलो. देवी आईसाठी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या पाहिल्या आणि त्यातून एक सुंदर साडी निवडली. त्यानंतर ओटीचं सामान, फुले घेतली आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. प्रवास सुरू करण्याआधीच कारमध्ये पेट्रोल भरलं आणि मग आम्ही धानूकडे रवाना झालो. रस्त्यात संतोषी मातेचे दर्शन घेतले आणि शेवटी आम्ही महालक्ष्मी आईच्या मंदिरात पोचलो. दर्शन घेतले आणि काही सुंदर आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्या. त्यानंतर आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो आणि तिकडेही दर्शन घेतले. खूप मस्त दर्शन झाले सर्व ठिकाणी. मंदिराबाहेर प्रसाद घेतला आणि देवाच्या दारी आलोच होतो म्हणून मी आणि सासूबाईंनी गजरे घेतले. मग आम्ही आमच्या गाडीकडे गेलो तर माझा मुलगा पहिलेच गाडीमध्ये बसलेला होता. मी माझ्या मुलाला विचारले, काय करत होता? तिला मजा आली? केवली मजा आली? माझ्या मुलाला हा प्रवास खूप आवडला. सगळ्यांना भूक लागली होती म्हणून आम्ही हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. बाबू काय पाहिजे तुला? माझ्या मुलाला तिकडे पिझ्झा हवा होता, पण तिकडे पिझ्झा नसल्या कारणामुळे आम्ही त्याला डोसा घेऊन दिला. डोसा घेतल्यानंतर त्याने तो मस्त मजेशीर डोसा खाल्ला आणि खूप मस्तीही केली. त्यानंतर आमच्या जेवणाची ऑर्डर आली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून जेवणाचा आनंद घेतला. जेवण झाल्यानंतर आम्ही थोडी शॉपिंग केली. सासूबाईंना त्यांच्या घरी सोडलं आणि मग आम्ही आमच्या घरी परतलो. असा झाला आमच्या धानू महालक्ष्मी दर्शनाचा प्रवास.